नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एबीके ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे की आपण मोबाईलमधून महावितरणाचं ॲप्लिकेशन कशा पद्धतीने वापरू शकतो, कशा पद्धतीने आपण महावितरणाच्या अनेक सुविधांचा लाभ मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून घेऊ शकतो। मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी एबीके ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, आजची ही व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरमधून तुम्हाला महावितरणाचं हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर या ॲप्लिकेशनला आपण ओपन करू। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर असा एक मेसेज येईल की जे फेक कॉल असतात, फ्रॉड कॉल असतात, SMS असतात, त्यांना तुम्ही उत्तर द्यायचे नाही। मित्रांनो, कोणताही OTP वगैरे तुम्ही ऑनलाईन पेमेंटसाठी या ठिकाणी शेअर करायचा नाही आहे। मित्रांनो, या ठिकाणी ही माहिती देण्यात आली आहे। जर तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल, काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर हे टॉल फ्री क्रमांक या ठिकाणी देण्यात आले आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकतात। यानंतर या ठिकाणी ओके करायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल। या ठिकाणी तुम्हाला जर तुमचं अकाउंट तयार करायचं असेल तर या ठिकाणी डोंट हॅव अकाउंट साइन अप, तर या ऑप्शनचा तुम्ही वापर करू शकता। जर तुम्हाला कंटिन्यू ॲज अ गेस्ट म्हणजे अकाउंट तयार न करता जर तुम्हाला या ॲप्लिकेशनचा वापर करायचा असेल तर कंटिन्यू ॲज अ गेस्ट या ऑप्शनचा तुम्ही वापर करू शकता। या व्यतिरिक्त मित्रांनो, तुम्हाला नवीन कनेक्शनसाठी अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी अप्लाय फॉर न्यू कनेक्शनचं ऑप्शन देण्यात आलं आहे। किंवा मित्रांनो, याच्या अगोदर जर तुमचं या ठिकाणी अकाउंट तुम्ही तयार केलं असेल आणि त्याचा तुम्ही पासवर्ड विसरून गेले असाल तर या ठिकाणी खाली फॉरगेट लॉग इन नेम पासवर्ड हे ऑप्शन देण्यात आले। त्या ऑप्शनचा वापर करून तुम्ही तुमच्या अकाउंटचा पासवर्ड नवीन तयार करू शकतात। भाषा निवडण्यासाठी या ठिकाणी मराठी भाषा या ठिकाणी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं महावितरणाच्या ॲप्लिकेशनमध्ये आपलं अकाउंट नाही आहे मित्रांनो, तर या ठिकाणी आपण एक नवीन अकाउंट तयार करू। तर या ठिकाणी आपण साइनअप डोंट हॅव अकाउंट साइनअप या ऑप्शनचा वापर करून आपण या ठिकाणी नवीन अकाउंट तयार करणार आहोत। तर या ठिकाणी या डोंट हॅव अकाउंट साइनअपच्या या ऑप्शनवर आपण क्लिक करू। मित्रांनो, महावितरण ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमचा कन्झ्युमर नंबर या ठिकाणी लिहायचा आहे। त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये म्हणजेच तुमचं जे कनेक्शन असेल, लाईट बिलाचं जे कनेक्शन असेल त्या ठिकाणी तुम्ही जो मोबाईल नंबर दिला असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल। जनरेट OTP या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या मोबाईल नंबरला व्हेरीफाय करण्यासाठी OTP पाठवला जाईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे। त्यानंतर ईमेल ID लिहायचा आहे। मित्रांनो, ईमेल IDवर सुद्धा OTP पाठवला जाईल। जनरेट OTPच्या ऑप्शनवर क्लिक करून तो OTP तुम्हाला ईमेल ID OTPच्या त्या बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचा आहे। त्यानंतर लॉग इन नेम या ठिकाणी तुम्हाला तयार करायचा आहे। त्यानंतर तुमच्या अकाउंटचा पासवर्ड या ठिकाणी तयार करायचा आहे। पासवर्ड कसा असायला पाहिजे या ठिकाणी ही सूचना देण्यात आली आहे। त्यानंतर तोच पासवर्ड परत कन्फर्म पासवर्डच्या या बॉक्समध्ये लिहायचा आहे आणि या ठिकाणी ही सर्व माहिती भरून OTP वगैरे सर्व या ठिकाणी लिहून त्यानंतर सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, तुमच्यासमोर या ठिकाणी थँक्यू फॉर रजिस्टरिंग विथ असचा मेसेज येईल। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी अकाउंटमध्ये लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात व्ह्यू आणि पे बिलचं ऑप्शन देण्यात आले। बिलिंग अँड पेमेंटची हिस्ट्री तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। मीटरची रीडिंग या ठिकाणी ऑनलाईन सबमिट करू शकतात। त्यानंतर अशा भरपूर प्रकारच्या सुविधा या ठिकाणी देण्यात आले आहे। तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स या ठिकाणी अपडेट करण्याचं ऑप्शन देण्यात आले। बिल कॅल्क्युलेटरचं ऑप्शन देण्यात आले। काही कंप्लेंट तुम्हाला नोंदवायची असेल तर त्या ठिकाणी कंप्लेंटचं सुद्धा ऑप्शन या ठिकाणी देण्यात आले।
तर या ठिकाणी आपण बिलिंग आणि पेमेंट हिस्ट्रीच्या या ऑप्शनवर क्लिक करू. या ठिकाणी आपण पाहू शकता की सिलेक्ट कन्झ्युमर टू व्ह्यू हिस्ट्री. तर कन्झ्युमरला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे हिस्ट्री तपासण्यासाठी. या ठिकाणी बिलिंग हिस्ट्री आणि पेमेंट हिस्ट्री या ठिकाणी आपण पाहू शकतो. या ठिकाणी आपण पेमेंट हिस्ट्रीवर क्लिक करू. या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपण कोणकोणत्या महिन्यामध्ये कशा पद्धतीने आपण पेमेंट हे केलेले आहे, ऑनलाईन, कॅश. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की मार्च महिन्याचं हे जे पेमेंट आहे या ठिकाणी ओपन केल्यानंतर जी रिसिप्ट आहे ती डाउनलोड जर तुम्हाला करायची असेल तर या ठिकाणी सेव्ह ॲज अ PDF या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी ही रिसिप्ट डाउनलोड करू शकतात. या ठिकाणी परत आपण पाठीमागे जाऊ. या ठिकाणी बिलिंग हिस्ट्रीवर आपण क्लिक करू. या ठिकाणी आपण पाहू शकता की आपली बिलिंग हिस्ट्री या ठिकाणी सर्व इलेक्ट्रिसिटीची बिलिंग हिस्ट्री या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि ऑनलाईन केव्हा ही पेड आपण केलेलं आहे ते सर्व माहिती या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण या महावितरणाच्या ॲप्लिकेशनचा वापर करू शकतो. तर मित्रांनो कंप्लेंटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत कन्झ्युमरला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की रजिस्टर न्यू कंप्लेंट किंवा आधी एखादी कंप्लेंट तुम्ही केलेली असेल तर त्याचं रिव्ह्यू आणि ट्रॅक त्या कंप्लेंटला या ठिकाणी करू शकतात मित्रांनो. तर अशा पद्धतीने कंप्लेंट या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन देऊ शकतात. मीटर रिडिंग सबमिट करायचं असेल या ठिकाणी परत तुम्ही कन्झ्युमरला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी लोकेशन या ठिकाणी तुम्हाला ऑन ठेवावं लागणार आहे. ओकेचं बटन दाबून तुम्हाला तुमच्या मीटरचं या ठिकाणी फोटो काढावा लागेल आणि तो सबमिट ऑनलाईन करावा लागेल मित्रांनो. अशा पद्धतीने मित्रांनो आपण मोबाईलमधून या महावितरणाच्या ॲप्लिकेशनचा वापर करू शकतो. या ठिकाणी अजून ॲड आणि रिमूव्ह कनेक्शनचं ऑप्शन देण्यात आले. या 3 रेषांवर जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी अजून काही महत्त्वाच्या सुविधा महावितरणाकडून देण्यात आलेल्या आहे. या ठिकाणी पाहू शकता ॲड आणि रिमूव्ह कनेक्शन, त्यानंतर न्यू कनेक्शन अप्लाय स्टेटस तुम्ही चेक करू शकता. नवीन कनेक्शन रजिस्टर करायचं असेल तर या ठिकाणी रजिस्टर न्यू कनेक्शन कंप्लेंट हे ऑप्शन देण्यात आले. अप्लाय फॉर नेम चेंज हे ऑप्शन देण्यात आले. अप्लाय फॉर लोड चेंज हे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी देण्यात आले. आणि मित्रांनो या ॲप्लिकेशनमधून जर तुम्हाला लॉगआउट करायचं असेल, बाहेर यायचं असेल तर लॉगआउटचं ऑप्शन देण्यात आले. आता आपण सध्या लॉगआउट होऊन जाऊ. या ठिकाणी यस म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ॲप्लिकेशनचा वापर मोबाईलमधून करू शकतो आणि आपण आपलं इलेक्ट्रिसिटीचं लाईट बिलसुद्धा या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पे करू शकतो. तर मित्रांनो आजची ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत ही व्हिडिओ शेअर नक्की करा आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी ABK ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.